जी 3 मुद्दे असे मांडले होते की ज्याच्या इतिहासाचं ओझं मानायचं झालं तर ते असू शकतं. त्यामध्ये मी आधी म्हणालो होतो तसं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातली लोकसभेसाठीची निवडणूक हा मुद्दा, त्याच्यात कसं ते समोरच उभ्या राहिल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांना बाजूला वळवून घेण्यात आलं होतं, त्यामुळे इंदापूरमधून फटका बसला. पार्थ पवारांच्या बाबतीत झालेली विधानं आपल्याला माहिती आहेत आणि अजित पवारांना सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं. आणि तिसरा मुद्दा जो मी आणखी विसरलो होतो, मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला होता ज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा स्पष्टपणे नेतृत्व बदल म्हणण्यापेक्षा रिटायरमेंट बद्दल घोषणा केली होती, नम्रता, त्यानंतर मग तेव्हा अजित पवारांनी अक्षरशः कौटुंबिक भूमिकेतून सुप्रिया जरा थांब वगैरे करून त्या सगळ्या हे करत होते. त्याचं चित्र खूप वेगळं प्रोजेक्ट झालं. शरद पवारांनी रिटायरमेंट मागे घेतली आणि ते पुन्हा रिइन्स्टेट झाले त्या पदावरती. या सगळ्याची फार वेगळी चर्चा अजित पवारांना मानणाऱ्यांमध्ये होत होती, हे नाकारण्यात अर्थ नाहीये. हे मुद्दे घेऊन मी आता जातोय मृणालिनी नानिवडेकरांकडे आणि तोच प्रश्न मी जरा रिपीट झाला तरी चालेल, मी परत विचारतोय की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी 2 पवार कुटुंबीय मनाने एकत्र येत आहेत का, जवळ येत आहेत का? प्रसन्न, हा आत्ताच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला देणं एवढ्यासाठी शक्य होत नाही आहे की धर्मनिरपेक्षता या विधानावर पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांची किती निष्ठा आहे. प्रशांत दीक्षित आत्ता या कार्यक्रमात म्हणाले की लवचिकपणा हा पवारसाहेब कायम स्वीकारतात. पवारसाहेब सध्याचं नेतृत्व, त्यांचं वय आणि बाकी सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात. पुलोच्या वेळेला हा प्रयोग झालाय, पण सुप्रियाताई यांची या घटनेला मान्यता असेल का? आणि खरं तर मान्यता नसेल तर सुप्रियाताई यांची एवढी मोठी भूमिका अजितदादांचा गट मान्य करतो का, यावर ही सगळी गणितं अवलंबून आहेत. पवार कुटुंब कोणताही निर्णय घेणार असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहील असं वाटत नाही. भारतीय जनता पक्ष अत्यंत बलाढ्य होतोय. या पक्षाला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात, त्यासाठी ते वेगवेगळ्या उपक्रमांचा अवलंब करतात. त्यामुळे दीर्घकालीन जर आपण पट पाहिला तर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे जिथे अजितदादा यांची खऱ्या अर्थाने ताकद होती, पवार साहेबांची ताकद ही सध्या अजितदादांची होती असं आपण मान्य करू.